सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत ठेकेदाराच्या गाडीतून 25 लाखाची रोकड जप्त करण्यात आली। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या गाड्यांची तपासणी सुरू होती। याचवेळी सावंतवाडीचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बीएन मूर्ती यांच्या फूड गाडीत 500 रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले। यावेळी त्यांचा मुलगा प्रताप मूर्ती हा देखील गाडीत होता। ही सर्व 25 लाखाची रक्कम पोलिसांनी जप्त केली असून प्राथमिक तपासात ही सर्व रक्कम बेकायदा असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। नागपूरच्या क्लाउड 7 बारमधील तोडफोड आणि मारहाण प्रकरणात मुलांच्या बचावासाठी सरसावलेल्या कृष्णा खोपडे यांनी थेट पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच टीका केली। किरकोळ भांडणासाठी कलम 307 अन्वये जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणं चूक असून अशा पद्धतीनं तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा पोलिसांना अधिकार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच दुसरा मुलगा रोहितचा या मारामारीशी काहीही संबंध नसताना पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात घाई केल्याचा आरोप खोपडे यांनी केला आहे। पालघरचे प्रांताधिकारी शिवाजी दावभट आणि पालघरचे नायब तहसीलदार सतीश मानिवडे यांना 50 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली। एका जमिनीच्या प्रकरणात निवाडा करण्यासाठी हे पैसे घेण्यात येत होते। ठाण्याच्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे। दावभट यांच्या खाजगी ड्रायव्हरला जयेश पाटीललाही अटक करण्यात आली आहे। यात 47 लाखांच्या बनावट नोटा असल्याची माहिती मिळते आहे।